जुन्नर तालुक्याला हादरवणारी एक अतिशय धक्कादायक घटना खरं तर या आळेखिंडीमध्ये घडलेली आहे. मी आता आळेखिंडीमध्ये आहे जुन्नरच्या. इकडे जर पाहिलं तर हा जुन्नर तालुक्याचा भाग आहे आणि इथून जर पाहिलं तर इकडे नगर जिल्ह्याची हद्द सुरू होते. आणि या आळेखिंडीमध्ये अतिशय धक्कादायक घटना खरं तर घडलेली आहे. पारनेर मूळचं पारनेर तालुक्यामधलं असणारं हे शिंदे कुटुंब आहे. या शिंदे कुटुंबामधील दोन भाऊ, एक सागर आणि एक त्याचा मोठा भाऊ. खरं तर मोठ्या भावाचा अपघात झाला आणि मोठा भाऊ हा अपंग, मात्र म्हणजे त्याला अपंगत्व आलं. मात्र सागर जो आहे त्याचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्याला 2 मुलं झाली. आत्ता त्याची जी मुलगी आहे ती 3.5 वर्षाची होती आणि मुलगा जो आहे तो 5.5 वर्षाचा होता. ह्या घटनेनंतर खरं तर सागर आणि त्याची जी पत्नी आहे त्यांच्यामध्ये कालांतराने खटके उडू लागले, वाद होऊ लागले. असं सगळं झाल्यानंतर ती त्याला सोडून गेली. जे पूर्वी तो कामानिमित्ताने चाकण येथे राहायचा, मात्र पत्नी गेले 7-8 महिन्यापूर्वी सोडून गेल्यानंतर त्याचे जे आईवडील आहेत ते मोशीमध्ये राहायचे. त्याचे वडील जे आहेत ते गवंडी काम करायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचे. तर हा सागर देखील त्यांच्याकडेच राहत होता आणि त्याच्या वडिलांच्या सांगण्यानुसार तो एका खाजगी कंपनीमध्ये काम करण्यासाठी जात होता. परंतु तो कोणताही म्हणजे त्याचे वडील असे सांगतायत की घरून ज्यावेळेस आम्ही त्याला पगाराचं विचारतो त्यावेळेस तो उडावडीची उत्तर द्यायचा. म्हणजे थोडक्यात कोणत्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी तो करत नव्हता. आणि काल जी काही दुर्दैवी घटना घडली, आता आपण आळेखिंडीमध्ये आहोत. आळेखिंडीतलं एक फॉरेस्ट आहे. म्हणजे साधारणतः 5 तारखेला त्यांनी त्याच्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं. घरी सांगितलं की मी बरेच दिवस झाले कुठे फिरायला गेलो नाही, तर मुलांना घेतो आणि फिरायला जातो. मग त्यांनी मुलांना घेतलं, दोन्ही मुलांना घेतलं, बसमध्ये बसला. बसमध्ये बसल्यानंतर तो थेट नाशिकच्या दिशेने गेला. सकाळी 10:30 वाजता त्यांनी घर सोडलं खरं तर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन. त्यानंतर नाशिकहून आल्यानंतर तो नाशिकला गेला असेल, काही मुलांना फिरवलं असेल किंवा काय केलं असेल, तो परत फिरला. परत फिरल्यानंतर आळेखिंडीमध्ये एक हॉटेल आहे, ज्या हॉटेलवर सगळ्या बसेस त्या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबतात. संध्याकाळची वेळ होती. आता उशीर देखील झाला होता, अंधार देखील झाला होता. त्याची जी मुलगी आहे ती झोपली होती बापाच्या कडेवर, 3.5 वर्षाची. आणि मुलाला त्यांनी उठवलं. मुलगा देखील झोपला होता, तर मुलाला त्यांनी उठवलं. बस थांबली. तो बसमधनं थेट खाली उतरला आणि ही जी आळेखिंड आहे या आळेखिंडीच्या फॉरेस्टमध्ये तो त्यांना घेऊन आला. खरं तर याच ठिकाणी तो जो स्पॉट आहे त्या स्पॉटवर आता आपण जाणार आहोत. माझ्यासोबत त्यांचे नातेवाईक देखील आहेत. कुठे आहे तो स्पॉट नेमकी? ज्यावेळेस ठीक आहे, त्यांना आपण विचारूया आज तो स्पॉट नेमकी कुठं आहे. तो त्या दोन्ही मुलांना घेऊन खरं तर इकडे आला. स्पॉट कुठे आहे तो नेमकी? इथेच इथंच आहे पुढं का? बरोबर. ठीक आहे, चला पुढे चला, पुढे चला. त्यावेळेस तो दोन्ही मुलांना घेऊन तो इकडे आला आणि इथे आल्यानंतर त्याने एका अतिशय भयानक कृत्य खरं तर केलेलं आहे. त्याने ती जी झोपलेली मुलगी होती तिला तसंच इथं खाली झोपवलं. त्याचा जो मुलगा आहे प्रथमतः त्याचा गळा दाबला. गळा दाबल्यानंतर तो मुलगा निश्चित पडला. त्याला असं वाटलं की हा मुलगा आता मेलेला आहे. त्यानंतर त्याची जी मुलगी आहे त्या मुलीचा देखील गळा त्याने दाबला आणि गळा दाबल्यानंतर तो या ठिकाणाहून जसं काहीच झालं नाही अशा आविर्भावामध्ये तो या ठिकाणाहून निघून गेला. निघून गेल्यानंतर तो थेट घरी पोहोचला. वडिलांच्या घरी सकाळी 7 वाजता पोहोचला. तिथं आंघोळ वगैरे केली. आता वडिलांनी विचारलं की बाबा मुलं कुठे आहेत? तर नाही म्हटलं, मुलं चाकणमध्ये आहेत आणि त्यांना माझ्या खोलीवर ठेवले आणि मी त्यांचे कपडे घेण्यासाठी इकडे आलो आहे. म्हणजे त्यांनी वडिलांना देखील अशा प्रकारे फसवलं. परंतु इकडे ज्या वेळेस दोन्ही मुलांना त्यांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. त्यावेळेस ती मुलगी मात्र या ठिकाणी गतप्राण झाली. छोटी मुलगी होती आणि त्याचा जो मुलगा आहे तो खरं तर रात्रभर इथेच झोपून होता. म्हणजे त्याच्या बहिणीच्या
मृतदेहा शेजारी त्याला बेशुद्ध झाला होता तो. त्याला सकाळी जाग आली. सकाळी जाग आल्यानंतर इथनं तो, आपण किती आतमध्ये आलोय, इथनं तो उठून खाली चालत गेला. खाली चालत गेल्यानंतर जे मॉर्निंग वॉकला येणारे लोक असतात, त्या मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांना तो भेटला आणि त्यांनी सांगितलं की माझे पप्पा मला इथं झोपून गेले आणि ते माझ्या दीदीला घेऊन गेलेत. म्हणजे त्याला हेही समजेना की वडिलांनी नेमकी काय केलंय. मग त्याच्यानंतर त्या मुलाला आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशी झाली आणि भोसरी पोलीस स्टेशनच्या मदतीने तो जो नराधम बाप आहे, खरं तर त्याचा पत्ता शोधण्यात आला. आणि तोपर्यंत पोलिसांना माहीत नव्हतं की इथं मुलीचा मृतदेह आहे म्हणून. त्याच्यानंतर त्या नराधम बापाला त्यांनी इकडं आणलं. भोसरी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून त्यांनी आळेफाट्याला आणलं. आळेफाट्याला आणल्यानंतर मग त्याला घेऊन त्याने कबुली दिली. कबुली दिल्यानंतर पोलीस त्याला इकडे घेऊन आले आणि आपण अगदी त्या स्पॉटला आता जाणार आहोत. एक मिनटं. इकडे घेऊन आल्यानंतर जेव्हा त्याला ह्या स्पॉटला घेऊन आले तेव्हा त्यांनी हा स्पॉट दाखवला. तोपर्यंत त्या मुलीचा मृतदेह जो आहे तो त्या स्पॉटवरच पडून होता आणि हाच स्पॉट तो आहे ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह पडला होता. हाच तो स्पॉट आहे. हा, हे काय या ठिकाणी दिसतंय. फॉरेन्सिकवाल्यांनी जी काही तपासणी केली ते सगळं इथं आहे. म्हणजे इतक्या घनदाट जंगलामध्ये, अगदी निर्जन ठिकाणी खरं तर त्यांनी मुलांना घेऊन आला आणि त्याच्यामध्ये त्या छोट्या कोवळ्या जीवाचा जीव खरं गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. हेच ते ठिकाणी माझे सहकारी त्या ठिकाणी उभे आहेत. तेच ते ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी मुलीला संपवलं आणि मुलाला देखील याच ठिकाणी टाकलं होतं. तो मुलगा इथून उठून जो पुणे नाशिक हायवे तिथपर्यंत गेला आणि तिथून ज्यावेळेस तो तिथला काही स्थानिक नागरिकांना भेटला, तिथून पुढे इथले जे पोलीस पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून पोलिसांमार्फत या सगळ्या गोष्टीचा छडा लागला. त्या निर्दयी बापाला आता पोलिसांनी गजाआड केलेला आहे. त्या मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम देखील चालू आहे. काही वेळात तिच्यावर देखील अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जातील. त्या निर्दयी बापाने खरं तर त्या दोन्ही मुलांना इथे टाकलं होतं. त्यांचे नातेवाईक काही माझ्यासोबत आहेत ज्यांनी खरं तर हा घटनाक्रम नंतर पोलिसांनी येऊन दाखवलेला आहे. कुठं नेमकी त्या मुलीला टाकलं होतं? मुलीला साहेब ह्या ठिकाणी टाकलं होतं त्यांनी. म्हणजे इथं खड्ड्यामध्ये? हो. आणि मुलाला ह्या ठिकाणी टाकलं होतं इथं रात्री. गायपातामध्ये? हो, गायपातामध्ये. मग त्याला काय वाटतं, म्हणजे दोन्ही मुलं संपली तसं त्याला वाटतं? संपली. तो घरी जाऊन आंघोळ केली. म्हणजे इथं मुलांना टाकल्यानंतर घरी गेला आंघोळ आंघोळ केली. केली, हां. सगळे केलं. नंतर बॅग भरली का मुलांना 2 चादरी वगैरे मी तिकडे रूम. म्हणजे घरच्यांना खोटं सांगितलं? हो, घरच्यांना खोटं सांगितलं. म्हणजे इतका विक्षिप्त तो पहिल्यापासून होता की काय, कशामुळे झालंय काय आता त्यांचे घरचे सांगू शकतात साहेब. आपण कधीतरी जायचं रक्षाबंधन किंवा. मुलांचा स्वभाव कसा होता? मुलं एक नंबर. प्रॉपर तुम्ही मुशीमध्ये जाऊन विचारा, पार आमच्या भीमाशंकरला विचारा, मुलं एक नंबर. मग सकाळी काय घडलं ज्यावेळेस हे सगळं झालं? मुलगी तिथं नेपटीत पडली होती, मुलगा इथं होता. सकाळी काय झालं? काल सकाळी मला फोन आला. त्या मुलगा इथं रोडला आला, हायवेला खाली. जे ते आपलं 6 वाजता फिरायला त्यातलं मॉर्निंग वॉकला लोक मॉर्निंग वॉकला लोक येतात. त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनला फोन केला इथल्या पोलीस पाटलांनी. मग तो मुलगा आळेफाटा पोलीस स्टेशनला गेला. आता आमची ओळख असल्यामुळं, आमच्या गावचा त्या ठिकाणी मोरमारे साहेब म्हणून असल्यामुळं त्यांनी मुलगा काय म्हणला का माझी आत्या मेहंदी कोणी काढली. साहेबांनी विचारलं मेहंदी कोणी काढली, तर मला आत्याने काढली. त्याला बोलतं गेलं थोडंसं पोलिसांनी. हो, हा. म्हणजे मेहंदी कोणी काढली, आत्याने काढली. आत्या कोणली तर शिरगावची. बरं. शिरगाव म्हणजे खेड तालुका? हो, खेड तालुका. म्हणजे आणि ते साहेब आमच्या इकडे. त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला का दादा भाऊ तुमच्या गावात कोणी आहे का या मुलाचं कोण? म्हणजे तुम्ही त्या आत्याचे मिस्टर आहे, त्या मुलाचे मामा? हा, मामा. पण ते नेमके मुलं आमचंच निघाले. तिथून ही प्रक्रिया सगळं चालू झाली. मग तुम्ही तातडीने इकडे आले? तातडीने
आणि तोपर्यंत बिंदास होता बाप तिकडे. बिनधास्त. मी त्यांच्या घरी फोन करायच्या आधी तो आंघोळ करून घराच्या बाहेर पडला होता. चला आता आपण जाऊया, बोलत बोलत ऊन देखील खूप आहे. चालतंय. काय त्या लेकराची अवस्था झाली असेल. मग तिथून पुढे काय झालं ज्यावेळेस त्याला इकडे आणलं, त्याच्यानंतर काय झालं? तुम्ही होता तिथं कुठं? इकडे ज्यावेळेस त्याला इकडे आणलं त्यावेळेस? हो, तो रात्री आणला होता. रात्री आले ना. हो. मग त्याचं काय म्हणणे, त्याला काय पश्चाताप, मुलाला मारलं? पश्चाताप काय नाही. तो आम्हाला चाकणमध्ये आम्ही बिगर पोलिसांचा त्यांना पकडला. त्यांचे बंधू होते. तो अपंग आहे. त्यांनी रिक्षाने पाठलाग केला. काय तुम्ही काय शिक्षेची मागणी कराल? फाशी 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 स्वतःच. अहो साहेब, आमची मुलं, आम्हाला असं वाटतं अजून 2 मुलं व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. याला एवढी मुलगी एवढी छान होती, अक्षरशः एवढं स्वतःच्या बापाली गळा आवडून दाबणं हे सोपं नाही. ही गोष्ट आज समाजात चाललंय. काही म्हणलं, काही लोकांना मुलं नाही, काय नाही, ते लोक तडफड्या करतायत आणि यांनी पोरं गळा फासून मारल्यात. कशामुळे केलं त्यांनी? कशामुळे केलं? हे बायांचा ना, दुसरं काय नाही. म्हणजे त्याच्या बाहेर त्याचे देखील हा संबंध. पहिली त्याची मिस्टर होती, त्यांनी कंपनीतच ती आणली होती. हा काय? हो. म्हणजे त्याची जी पहिली बाईक होती ते त्यांचं प्रेमविवाहच हा, होता. प्रेमविवाह. मुलांचा काय दोष आहे सगळ्यामध्ये? मुलांचा काहीच नाही दोष. मुलं सोन्यासारखी होती साहेब. ठीक.